सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज श्री दत्तप्रसाद शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर संचलित आपल्या दिनी हायस्कूल चिंचवाड या विद्यालयामध्ये आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, त्याचबरोबर आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा हा कार्यक्रम, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर अरविंद माने साहेब यांचे चिरंजीव समनयन यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेसाठी त्यांनी जे क्रीडा साहित्य दिलेलं आहे त्या क्रीडा साहित्याच्या वितरणाचा समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आज आयोजित केलेला आहे। श्री दत्तप्रसाद शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर संचलित आपल्या दी न्यू हायस्कूल चिंचवाड या शाळेमध्ये आजच्या 2 ऑक्टोबर निमित्त महात्मा गांधीजींच्या पवित्र स्मृतिदिनी जयंतीदिनी आज आपल्या शाळेमध्ये क्रीडा साहित्याचा वितरणाचा कार्यक्रम देखील संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला आपल्या गावचे सरपंच साहेब ठोंके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं मी पहिल्यांदा सर्वप्रथम स्वागत करतो। त्याचबरोबर ज्यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले अरविंद माने साहेब यांच्या हस्ते आपल्याला क्रीडा साहित्याचं वितरण आपल्याला होणार आहे तुम्हा सगळ्यांना। आणि त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये लक्ष्मण पाटोळे साहेब जे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर माता पालक संघाच्या दीप्ती पाटोळे वहिनी, त्याचबरोबर आमच्यावरती नेहमी कायम स्नेहाचा हात असणारे असे आमचे मार्गदर्शक शरद तात्या गोदडे, अभय चौगले, त्याचबरोबर सर्वच वेगवेगळ्या आपल्या शाळेशी संबंधित असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे संघ आहेत, शाळा व्यवस्थापन संघ आहे, माता पालक संघ आहे, शिक्षक पालक संघ आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षा समिती मधल्या ज्या आपण संघ आपण स्थापन केलेला त्या संघाशी संबंधित सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये शिकत असणारे सर्व विद्यार्थी त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही सगळेजण, तुम्हा सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून स्वागत। आज आपण जो कार्यक्रम करतोय तो महात्मा गांधीजींच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्याचा कार्यक्रम तर आहेच, पण त्याचबरोबर क्रीडा साहित्याचं वितरणाचा पण कार्यक्रम आपण करतोय। आपल्या सगळ्यांना प्रश्न पडेल की महात्मा गांधी आणि क्रीडा साहित्य हे कुठं काय यांचं काही कॉम्बिनेशन होऊ शकेल का? महात्मा गांधीजी हे काही मोठे खेळाडू होते असं काही नाही, म्हणजे त्यांनी क्रीडांगणावरती फार कामगिरी केली म्हणून त्यांना ओळखलं जातं असं नाही आहे। तर महात्मा गांधी हा माणूस असा होता की आईन्स्टाईन म्हणून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असे म्हटले होते की अशा प्रकारचा माणूस या पृथ्वीतलावरती जन्माला आला आणि तो कधी काळी या पृथ्वीतलावरती अस्तित्वात होता यावरती विश्वास ठेवणं कठीण जातं। इतका महान माणूस, त्या महान व्यक्तीबद्दल मी काय बोलावं, मी पामरान काय बोलावं, इतकं त्यांचं कर्तृत्व जबरदस्त होतं। तर त्यांचं कार्य हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासंदर्भातलं त्यांचं जे कार्य होतं, मानवमुक्ती संदर्भातला सुद्धा त्यांचा लढा होता। कारण भारतामध्ये ते 1915 जेव्हा आले त्याच्यापूर्वी कितीतरी वर्ष ते आफ्रिकेमध्ये काम करत होते आणि आफ्रिकेमध्ये तर अशी अवस्था होती, भारतामध्ये ज्या पद्धतीनं विषम व्यवस्था, जाती व्यवस्था होती त्या पद्धतीचीच व्यवस्था आफ्रिकासारख्या खंडांमध्ये होती। आफ्रिका खंडामध्ये तर भारतीय लोकांना, विशेषतः ब्लॅक्स लोकांना तिथं जी ट्रीटमेंट मिळत होती ती अत्यंत अमानुष पद्धतीची ट्रीटमेंट मिळत होती। आणि अशा परिस्थितीमध्ये गुलाम काय म्हणू आपण त्याला, जुलूम करणाऱ्याला त्यानं तो करत असलेल्या कृत्याची जाणीव करून दिल्याशिवाय तो थांबणार नाही ते कृत्य करण्याचं, हे ओळखून महात्मा गांधीजी सत्याग्रहाच्या मार्गानं आफ्रिकेमध्ये लढत होते। तिथं त्यांनी काही सेटलमेंट्स उभा केल्या होत्या, आश्रम ज्याला आपण म्हणूया, वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम त्यांनी तिथं उभा केले होते आणि तिथल्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना एकत्र करून ते तिथल्या गोऱ्या सरकारविरोधात लढत होते, काळ्या लोकांच्या हक्कांसाठी ते लढत होते। भारतामध्ये ते 9 जानेवारी 1915 आले आणि भारतामध्ये नंतर त्यांनी एक मोठा लढा उभा केला। तो लढा असा होता की तत्पूर्वी अशा प्रकारचा कधीच लढा उभा केला गेला नाही आहे।
सर्वसामान्य लोकांना रस्त्यावरती आणण्याचं काम, रस्त्यावरची लढाई लढण्याचं काम हे महात्मा गांधीजींनी केलं, ज्याची त्यांनी खूप मोठी तालिमी ही त्यांनी आफ्रिकेमध्ये त्यांनी केलेली होती. असा हा मोठा माणूस, पण त्यांचा क्रीडा क्षेत्राशी काही संबंध नाही आहे. पण माझ्या वाचनामध्ये मात्र महात्मा गांधी यांच्याबद्दल एक छोटासा किस्सा असा आला आहे, जो खेळाडू नसलेला माणूस परंतु खिलाडी वृत्ती जोपासणारा माणूस म्हणून किती महान असू शकतो त्याची आठवण करून देणारा एक किस्सा. गोष्ट 1933-34ची आहे. मारिलेबोन क्रिकेट क्लब म्हणून एक क्लब आहे, जो खूप प्रसिद्ध, जगप्रसिद्ध असा क्रिकेट क्लब आहे आणि तो इंग्लंडमधला क्रिकेट क्लब. 1933-34ला डगलस जार्डिन म्हणून एक कॅप्टन होता, जो MCCचा प्रमुख होता, MCC क्रिकेट क्लबचा प्रमुख होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली 15 जणांची क्रिकेटची टीम भारतामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आली होती. भारताचे त्यावेळेला जे कॅप्टन होते ते होते विजय मर्चंट. विजय मर्चंट मोठा माणूस, त्यांची बहीण ही देखील क्रिकेटची खूप मोठी फॅन होती. अहमदाबादमध्ये मॅच होती, मॅचेस अहमदाबादमध्ये होत्या. महात्मा गांधीसुद्धा गुजरातचे, अहमदाबाद, आणि MCCचा जी टीम होती ती टीम अहमदाबादमध्ये त्यावेळेला होती. विजय मर्चंट या हे जे भारतीय कॅप्टन, त्यांची बहीण ही क्रिकेटवेडी असल्या कारणानं विजय मर्चंट च्या मदतीनं तिनं MCCच्या 15 खेळाडूंची सही तिनं घेतली. 15 जणांची खालोखाल तिने त्या 15 खेळाडूंची, MCC मधल्या खेळाडूंची सगळ्यांची सही तिनं घेतली आणि त्यानंतर तिला संधी मिळाली काही दिवसानंतर महात्मा गांधींना भेटण्याची. तर महात्मा गांधीजींच्या समोरसुद्धा त्यांनी ऑटोग्राफ बुक त्यांनी ठेवलं. तर महात्मा गांधींनी ते ऑटोग्राफ बुक बघितलं, पानं चाळली, तर त्याच्यामध्ये त्यांना त्या MCCच्या 15 जणांच्या खेळाडूंची यादी त्यांना दिसली. प्रत्येकाचं नाव, डगलस जार्डिन सुरुवातीला, नंतर एक एक करून वेगवेगळ्या खेळाडूंची नावं त्याच्यामध्ये दिसत आहेत. प्रत्येकाने त्याच्यामध्ये सही केलेली होती. या 15 जणांच्या सहीखाली महात्मा गांधीजींनी 16वा आकडा टाकला, MK गांधी असं म्हटलं आणि त्यांनी झोकदार आपल्या हस्ताक्षरामध्ये त्यांनी सही केली. विजय मर्चंट यांची बहीण पुढं म्हणते की हा प्रसंग घडल्यानंतर, हा प्रसंग बघितल्यानंतर मला असं वाटलं की महात्मा गांधी यांनी काय दाखवलं ह्या कृतीमधनं. महात्मा गांधींनी हे दाखवलं की मी जरी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या विरोधात किंवा ब्रिटिश सरकार विरोधात मी जरी लढत असलो तरी सर्वसामान्य लोकांच्या विरोधात, ब्रिटिश लोकांच्या विरोधात मी नाही आहे. तर असा हा खिलाडू वृत्तीचा माणूस, अशा या खिलाडू वृत्तीच्या माणसाचं आज आपण स्मरण करण्यासाठी, त्यांच्या विचारांचं जतन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारावरती पुढं चालण्यासाठी, संकल्प करण्यासाठी आज आपण सगळेजण जमलेलो आहोत. त्यांच्या पवित्र स्मृतींना आपण वंदन पण करतोय आणि त्याचबरोबर आपण आज क्रीडा साहित्याच्या वितरणाच्या कार्यक्रम पण आपण साजरा करतोय. तर आपल्या संस्थेचे, आमच्या सगळ्यांचे लाडके अरविंद माने साहेब यांच्या विचारामधनं, त्यांच्या कल्पनेमधनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आपल्याला मिळणार आहे. खरं तर आपल्याला माहीत आहे की आपण एक काळ असा होता की आपण क्रीडा क्षेत्रामध्ये एवढा मोठा विशाल खंडप्राय असणारा आपला देश, परंतु ऑलिम्पिकसारख्या खेळामध्ये, कॉमनवेल्थ गेम्समध्ये म्हणा किंवा इतर ज्या इव्हेंट्स होतात जागतिक स्तरावरती, तिथं मात्र आपण कमी पडायचो. आता मात्र आपण हळूहळू परिस्थिती बदलत चाललेलो आहोत. म्हणजे याच्यापेक्षा देखील आपल्याला खूप चांगली कामगिरी करता येईल, नाही असं नाही, पण त्यासाठी मात्र गरज आहे ती म्हणजे जागृतीची आणि अगदी ग्राउंड लेवलपासून आपल्याला क्रीडा क्षेत्राविषयीच्या जाणीवा निर्माण करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक सुजाण नेतृत्व काय विचार करतं ते आपल्याला बघायला मिळतं की माने साहेबांच्या विचारामधनं, कल्पनेमधनं विद्यार्थ्यांना आपण क्रीडा साहित्याची आपण देणगी देतोय किंवा क्रीडा साहित्य देतोय. त्याच्यामधनं एक विचार आहे तो म्हणजे की पुढच्या नजीकच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आपली ग्रामीण भागामधली मुलं ही चमकावीत, पुढं जावीत आणि आपल्याला सगळ्यांना एक आश्चर्य वाटेल, गमतीची गोष्ट वाटेल की आज आपण बघतोय वेगवेगळ्या स्तरावरती जी मुलं गोल्ड मेडल घेत आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची मेडल्स घेत आहेत, ही शहरापेक्षा खेडेगावातल्या मुलांची कामगिरी प्रभावी जास्त ठरते. कारण शहरापेक्षा खेडेगावामधली मुलांकडं प्रचंड पोटेन्शियल आहे, पण त्यांना जर उचित असं कोचिंग जर मिळालं, मार्गदर्शन मिळालं, क्रीडा साहित्याची जर देणगी त्यांना मिळाली
क्रीडा साहित्य मिळालं तर ते प्रभावी कामगिरी करू शकतात, हे स्पष्ट असणारी गोष्ट आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित हे सगळे मान्यवर आहेत. मी माझ्या शाळेच्या वतीनं, तुम्हा सगळ्यांच्या वतीनं त्यांचं परत एकदा स्वागत करतो. आणि आजचा हा कार्यक्रम आपण घडवून आणतो आहे आणि क्रीडा साहित्य आपण प्रदान करतो आहे, याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती या संयुक्त कार्यक्रमात या संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर मानेसाहेब, आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच जयेंद्र टोमके साहेब, या गावचे डेप्युटी सरपंच बाबासाहेब चौगुले, व्यासपीठावर सर्व अभय असतील, माजी डेप्युटी असतील, सर्वच मान्यवर, आणि मागच्या जो का आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम भेटला होता तेलेकर साहेब, त्याही खास करून मी आपले मुख्याध्यापकांचं नाव घ्यायला विसरलो होतो, मानेसाहेब. त्यामुळं या हायस्कूलचे मुख्याध्यापक तेलवेकर सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी बंधू, पालक व पालक कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटोळे, प्रकाश पाटोळे, या सर्वांच्या या ठिकाणी जे आगमन झालेलं आहे, त्यांनी जे काय इथं आपल्या हायस्कूलला प्रत्येक वेळी वेळोवेळी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात. खरोखरच ह्या गोष्टी तेलवेकर सर अतिशय चांगल्या आहेत. जे हायस्कूलचं आपल्या भविष्य आहे ते आता तुम्ही जे बोलून दाखवलं सर, की बाबा आपण जे मुख्यमंत्र्यांनी सुंदर शाळा हा जो उपक्रम राबवला आहे आणि त्यात आपण वेळोवेळी भाग घेतो. नंबर येणं न येणं हा भाग नंतरचा आहे, पण तो आपले जे काय प्रयत्न चालू आहेत, आपण जे काय भाग घेतो ते खरोखरच एक शाळेच्या दृष्टीनं आणि संस्थेच्या दृष्टीनं किंवा संस्थाचालक मानेसाहेब असतील यांच्या दृष्टीनं ती एक चांगली किंवा अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्यातूनच पुढं भविष्यात चांगल्या गोष्टी घडू शकतात. मी सर्वप्रथम तुम्हाला अनेक सांगतो की जसं महात्मा गांधीच्याबद्दल, लालबहादूर शास्त्री ही मोठी माणसं यांच्याबद्दल बोललं जाते, तशीच आपल्या अवतीभोवतीसुद्धा अशी बरीचशी माणसं असतात. आता जास्त बोलायचं झालं तर अगदी अरविंद मानेसाहेबांचे वडील बापू यांना आम्ही लहानपणापासून ओळखतो. अगदी टोमके साहेब जाय झालं रत्नापन्नांच्याकडं, त्यावेळी त्यांच्याकडे एखाद्या वेळेस पैसेसुद्धा नसायचे. अगदी आम्ही जवळनं बघितलेल्या ही सगळ्या गोष्टी. आणि या माणसाने असं कर्तृत्व करून दाखवले की अगदी कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठी चांगली सूतगिरणी, नावाजलेली सूतगिरणी उभा केली. परत बाहेर आणि त्यांनी बऱ्याच अशा गोष्टींचा व्याप वाढवला आहे. आणि बऱ्याच गोष्टी ते सामाजिक कार्य असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी राजकीय असतील, यात अग्रेसिव्हपणानं अगदी मनमोकळेपणानं काम करतात. ह्या माणसांच्याकडून सुद्धा आपल्याला आदर्श घेता आला पाहिजे आणि घ्यावा. आणि तुम्ही अशा एका शिक्षण संस्थेत काम करता की ही माणसं असं पुढे भविष्यात काम करत राहणार आहेत आणि करतायत. आत्ता राहिला मुद्दा आता सरपंच साहेब की माणसाला म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बोलतो मी, वेळीच जाग येणं महत्त्वाचं असते. झोपेतून जाग आल्यावर कसं आपण सकाळी जागं होतो आणि आपल्या कामाला लागतो, तसंच एखादी तुम्ही काय शिक्षण क्षेत्रात किंवा क्रीडा क्षेत्रात काम करत असाल किंवा मुख्याध्यापक आपल्या शिक्षक स्टाफसुद्धा एखादी असं शिक्षणाच्या वती शाळेच्या वतीचं कार्य करत असेल आणि कुठेतरी आपलं चुकत असेल तर त्या चुकीच्या वेळी आपल्याला चुका ज्या असतात त्यावेळी अगदी तुम्हाला वेळेत जाग येणं महत्त्वाचं आहे. आणि जर वेळेत नाही जाग आली तर अपयशी निश्चित असतं आणि वेळेत जाग आली तर यशही निश्चित असतं. त्यामुळे वेळेत जागे व्हा. अजून वेळ गेलेली नाही, बऱ्याच गोष्टी तुमच्या हातात आहेत विद्यार्थी मित्रांनो, की बाबा 10वीच्या परीक्षा असतील. आता सरांनी 2 गोष्टींचा उल्लेख केला की आपले 2 विद्यार्थी अगदी शिष्यवृत्तीला पात्र ठरले. ह्या गोष्टी तुम्ही वेळेत जागे होत गेला, अशा शिष्यवृत्तीचा गोष्टींनी भाग घेत गेला किंवा चित्रकलेसारख्या परीक्षेत अशा अनेक परीक्षा असतील, यात भाग घेत जाता ह्या गोष्टी वेळेत जर झाल्या तर तुम्ही खरोखरच अगदी चांगल्या यशापर्यंत पोचशीला, एवढी मी तर अपेक्षा व्यक्त करतो. आणि खास करून मी मानेसाहेबांना परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो की बाबा एक चांगलं औचित्य साधून त्याने आपल्या मुलाच्या असे ना, लहान मुलगा जरी असेल तर त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जो काय हा काय तुम्हाला क्रीडा सेट जो भेट म्हणून दिला शाळेला, ते खरोखरच एक चांगला विचार आहे. आणि खरोखरच त्यांनीसुद्धा त्यांनी म्हणजे कसा असते हा विषय सांगतो, राजकारणात काम करत असतील, धार्मिक क्षेत्रात काम करत, सामाजिक कार्यक्रमात, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रात जी माणसं काम करत असतात त्यांना अशीच एक गोष्ट आवश्यक असते की त्यांना काम करण्यासाठी एखादे दिवस किंवा एखादी वेळ पाहिजे असते सर तेलवेकर सर. तसंच त्यांनी अगदी गांधी जयंतीला आणि आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा औचित्य साधून जो काय आज कार्यक्रम केला किंवा कार्यक्रमासाठी सगळ्या गोष्टी त्यांनी आवर्जून भेटवस्तू म्हणून दिल्या, ह्या खरोखरच अतिशय आमच्यासारख्या सर्वसामान्य गावखेड्यातल्या माणसाला अभिमानास्पद आहेत. आणि खरोखर इथून पुढे मानेसाहेब तुमचं शाळेकडे असंच लक्ष राहू दे.
आम्ही सर्व ग्रामस्थ अगदी चांगल्या ज्या गोष्टी असतील त्यात सहकार्य करायला कधीच आम्ही कमी पडणार नाही. सरपंच साहेब तर अगदी आता आपल्या मराठी शाळेत वरचीवर बोलणं असतं त्यांचं की आपल्या विद्यार्थी कसं वाढले पाहिजेत. तेलवेकर सर तिथं आम्हीसुद्धा भेटतो, त्या आपले 2 सर चांगले आहेत तिथंसुद्धा, ते सुद्धा किंवा बाहेर मुलं जातात इथली शिक्षणाचं महत्त्व स्थानिकला कसं असतं, किती वेळ तुमचा बाहेर जाताना वाया जातो आहे, इथं तुम्ही वेळेत हजर राहिलं तर काय होईल, आणि तिथं ज्या सुविधा आहेत ते इथं गावात मिळतात. ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत पण लोकांच्या लक्षात येत नाही. 2 शब्द महत्त्वाचे आहेत. मराठी शाळेकडे चाललो की सर टोमके साहेब विद्या मंदिर म्हटलं जाते, आणि हायस्कूलकडे आलं की हायस्कूल म्हटलं जाते. हायस्कूल म्हणजे उच्च आणि मंदिर म्हणजे वेळेनुसार आपल्या गरजेनुसार आम्ही देवळात जातो आहे, अडचण आली की देवळात जातो आहे. त्या प्रकारे ज्याच्याकडे काही अडचणी असतील तो काही माझ्याकडे नाही, मी इथं शाळेला घालतो. हा प्रकार जो आहे तो माणसांच्या मनातून पहिला आपण काढून टाकला पाहिजे. आणि खरोखर अतिशय महत्त्वाचा विषय हाच आहे की मराठी शाळा जर मोठी करायची असेल तर त्या मराठी शाळेचं महत्त्व, त्या मराठी शाळेतल्या शिक्षकांच्याकडे वेळोवेळी इथं कसं पालक अगदी येऊन वेळेवर तुम्ही ज्या लक्ष देत त्या गोष्टींकडे, त्याच पद्धतीनं मराठी शाळेतसुद्धा असं घडलं पाहिजे आणि घडत जाईल. आणि भविष्यात आपल्या शाळेला चांगले दिवस येतील यावेळेत ही सध्याच्या मी तर अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्या ज्या मुलाच्यासाठी साहेबांनी जे काय आपल्याला क्रीडा साहित्य दिलं त्या मुलाच्या आयुष्याला दीर्घायुष्य लाभो, त्याच्याकडून असेच भविष्यात वडिलांसारखं चांगलं काम घडो ही सदिच्छा देतो. त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. आज द न्यू हायस्कूल चिंचवडमध्ये आपले राष्ट्रपिता आदरणीय महात्मा गांधी तसेच आपले देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक चिंचवडचे प्रथम नागरिक आदरणीय जालिंद्र टोमके साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे लक्ष्मण पाटोळे साहेब, दीप्ती पाटोळे मॅडम, शरद गोदडे साहेब, तात्या अभय चौगुले सर, तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं महात्मा गांधीजींच्या निमित्तानं काही विशेष पैलू आज तेलवेकर सरांनी आपल्या समोर उलगडलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांचा खेळाडू वृत्तीचा आणि खेळाडू भाव, खेळाडू सेन्स कसा असावा हे पण त्यांनी आजपर्यंत आम्हाला कधी ऐकायला मिळालं. हा गोष्टीवर त्यांनी प्रकाशझोत टाकलेला आहे. आज लालबहादूर शास्त्री असू द्यात किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधीजी असू द्यात, यांनी देशाचं जे बलिदान दिलं किंवा योगदान दिलं आहे ते हे काम करत असताना त्यांनी कधीही आपला तत्वांना कुठे तडजोड केली नाही आहे. त्यांनी हे सर्वात मोठी आपल्याला शिकवण दिलेली की आपण आपलं काम करत असताना आपले कुठलेही तत्त्व आपण बाजूला ठेवून काम करायचं नाही. मग सरांनी सांगितले की लालबहादूर शास्त्री यांच्या मुलाला प्रमोशन मिळालं तर त्यांनी ते पंतप्रधान झाल्यामुळं प्रमोशन दिलं तर ते त्यांनी नाकारलं. त्याच्याबरोबर महात्मा गांधीजींनी आज दक्षिण आफ्रिकेत अन्याय झाला त्याच अनुषंगानं आपल्या भारतीयातल्या लोकांच्यावर पण अन्याय होतो आहे, त्या अनुषंगाने त्यांनी लढा उभारला. पण त्या लढ्यामध्ये कधी तत्वांना तडजोड केली नाही. कायम अहिंसेच्या मार्गानं त्यांनी आपलं काम पुढं चालू ठेवलं. आणि ज्या प्रत्येकाला ते सांगत आले की आपण अहिंसेच्या मार्गानं आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो. जे लोक हिंसावादी होते त्यांना ते प्रत्येक वेळा हेच सांगत होते. ह्या अनुषंगानं त्यांनी आपल्या तत्वांना कधी तडजोड केली नाही. त्या अनुषंगाने आपण आपल्या जीवनातही हे विषय आपण चांगल्या पद्धतीनं विचार ठेवून कायम काम करू शकतो आणि आपण यशापर्यंत पोचू शकतो. जर विषय आपण घेतला तर आपल्या शाळेसंदर्भात, शाळेमध्येही सर्व शिक्षकवृंद ज्या पद्धतीनं आपल्या शाळेचं विद्यार्थी घडवत आहेत त्यांनी कुठलंही मला आजपर्यंत जाणवलं की त्यांनी आपल्या तत्वांना कुठे तिलांजली दिलेली आहे. त्यांनी त्या अनुषंगानंच चांगल्या प्रामाणिक भावनेनं आज या शाळेतले विद्यार्थी घडवायचं काम केलेलं आहे. आज आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या जरी कमी असेल तर आपण ह्या शिक्षकांनी सगळ्यांनी क्वालिटीचं काम केलं, चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. त्या अनुषंगाने या शाळेतले विद्यार्थी चांगले अभ्यास करत असून त्यांचं ज्ञानाचं प्रदर्शन चांगल्या पद्धतीनं सर्व लोकांना आपल्या लक्षात येत आहे. तर आपण चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करतच आहेत. त्या अनुषंगाने आपणही एक पालक म्हणून आणि या अनुषंगाने आपण सर्व
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य असू देत, ग्रामस्थ असू देत, त्या अनुषंगाने शाळेतले विद्यार्थी चांगले कसे घडतील, त्यांना पोषक वातावरण कसं निर्माण होईल, त्या पद्धतीने आपण योगदान आपलं देत राहूया. या अनुषंगाने मी आम्ही पहिला सुरुवात स्वतःपासून करूया असा विचार केला आणि त्या अनुषंगाने आपण आज या विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्याचं वाटप करतो. माझ्या माहितीप्रमाणे आगरे मॅडमांनी पण विद्यार्थ्यांना काहीतरी दिलेलं आहे, त्यामुळं मॅडमांचं पण मी पहिला अभिनंदन करतो की सुरुवात त्यांनी केलेली आहे. कारण तुम्ही पहिलं पाऊल टाकलं तर आम्ही 4 पावलं टाकायला इथं पुढं नेहमी तत्पर आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामस्थही सगळे आपल्या सर्वांना मदत करायला नेहमी तयार होतील. तुम्ही शाळेय विद्यार्थी संख्येचा कधीच विचार करू नका, कारण आपला ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेनं ज्या वेळेला ऑलिम्पिकचं पदक गेलं त्यावेळेला पहिला नाव न्यायला ह्या शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळं चांगले विद्यार्थी घडले की ऑटोमॅटिक शाळेचं नाव होईल आणि शाळेचं नाव झालं की ऑटोमॅटिक सगळे विद्यार्थी आपल्या शाळेला यायला चालू होतील. आणि त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे ठोंके साहेबांना मी विशेष विनंती करतो की त्यांनी त्या मराठी शाळेकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं आणि त्या अनुषंगाने आपल्या शाळेकडे त्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला, आपलं सर्वांनी आमचा या भेटीचा स्वीकार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री, त्यानंतर आलेले आमचे सर्वच प्रमुख पाहुणे, डॉक्टर साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या चिरंजीवचा वाढदिवस दोन्ही एकत्रच वाढदिवस केलेले आहेत आणि त्यांना व त्यांच्या मुलाला दीर्घायुष्य लाभावे ही अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. साहेबांच्याकडून जे काम चालू आहे आत्ता शिरोळसाठी नगरसेवक म्हणून चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत. इथून पुढच्याही काळात त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. आणि आत्ता आपल्या या छोट्याशा गावामध्ये बापूंनी ही संस्था घेतली, त्या संस्थेच्या माध्यमातून हायस्कूल नव्हतं, हायस्कूल नंतर झाले बाकीचं, पण पहिला हायस्कूल हे आपलं झालेलं आहे. ह्या माध्यमातून हे जे आता काय शाळेचा पट कमी वाटतो आहे, पण सर जे सांगतात की मागच्या वेळी सांगितली होती यांना परीक्षामधून 4 विद्यार्थी आलते, आत्ता सांगितले मुख्यमंत्री ह्याच्यामधून, आपलं थोडंसं मार्केटिंग कमी पडतं आहे. आपण जर गावात जर सांगितलं नाही तर हे कळणारच नाही. आम्ही काय होणार, तुम्ही कार्यक्रमाला 4-6 महिन्यानं सांगितल्यानंतर इथे येणार, ते कळणार नाही. एखादा छोटासा बोर्ड असेल, फ्लेक्स असेल किंवा आत्ता जशी ही पत्रिका काढली त्या टाईपमध्ये छोटंसं ॲडव्हर्टाईजमेंट करून गावातले 4-5 ग्रुप आहेत त्या ग्रुपवर टाका, म्हणजे ते जेणेकरून आपल्याला प्रत्येक पालकांच्यापर्यंत कळेल की बाबा शाळेची प्रगती चालू आहे किंवा आपण जे काय शिकवतो आहे ते कुठंपर्यंत पोहोचतो आहे ते लक्षात येईल. आता काय होतं आहे, छोटीशी एखादी गोष्ट असते ते मार्केटिंगशिवाय किंवा तुम्ही फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा गावातले ग्रुप असेल त्याच्यावर टाकल्याशिवाय हे काय कोणाला कळणार नाही आहे. त्या माध्यमातून तुम्ही टाका. कारण ज्या दिवशी मी सरपंच झालो, पहिली व्हिजिट आमचे सर्व सदस्य बॉडी घेऊन मराठी शाळेमध्ये गेलो. मराठी शाळेमध्ये गेल्यानंतर गुळवे सर होते, गुळवे सरांना विचारलं फॅन लावा. गुळवे सर म्हणले लाईट नाही आहे. किती महिने झाले? ते म्हणले वर्ष झालं लाईट नाही आहे. त्या दिवशी आम्ही ग्रामपंचायतीकडून दर महिन्याचं लाईट बिल आम्ही ग्रामपंचायतीचं आम्ही भरतो आहे. विचारलं विद्यार्थी किती आहेत, तर विद्यार्थी साधारण मला वाटतं आहे 70 विद्यार्थी आहेत. 70 विद्यार्थीमध्ये 5 शिक्षक होते. मग हे कसं शिकवताय तुम्ही? मग त्यांनी सांगितलं की आता गुळवे सर पट कमी झाल्यामुळे गुळवे सरांची पण आता बदली होणार आहे. मग त्यांना काय करायला पाहिजे असं विचारलं. मग त्यांनी सांगितलं एक शिक्षक आहे, त्या शिक्षकाचा पगार आम्हाला कमी पडतो आहे आणि तुम्ही द्यायला पाहिजे. जे मराठी शाळेचे शिक्षक असतील, आता सरांनी सहज विषय काढला म्हणून ही सांगायची ही आली, नाहीतर कसं होतं आहे आपण सांगितलं की ते आपलंच मोठं पण सांगितल्यासारखं होतं आहे. ज्या दिवशी सरपंच झालो आहे त्या दिवसापासून त्या एका शिक्षकाचा पगार मी देतो आहे. म्हणजे आता आपण गावातले काही प्रत्येकाला हे माहिती असावं. तुम्ही जर विचारलं तर ते एका शिक्षकाचा पगार मी देतो आहे आणि दुसऱ्या शिक्षकाचा सरांना सांगितलं होतं की तुम्हीच्या पगारामधून तुम्ही तयार करा आणि त्या शिक्षकाचा पगार द्या. असे 2 विद्यार्थ्यांचा पगार हा म्हणजे एकत्र जातो आहे. माझ्याकडून एक आणि शिक्षक एक, अशा 2 शिक्षकांचा पगार हा जातो आहे. दुसरी गोष्ट, शाळेत बघितल्यानंतर जुने आपली कौलं होती, पत्र घातले होते, पत्रे खूप गरम होत होते. कारण आपल्या तर स्लॅब आहे खाली, मराठी शाळेला पत्रे घातले होते. ते पत्रे घातल्यानंतरनं आत्ता 6 महिन्यापूर्वी आम्ही 5 लाखाचा निधी उपलब्ध करून पूर्ण सगळ्या रूमला POP केलेला आहे. खालची नवीन फरशी बसवलेली आहे, कलर काम झालेलं आहे. शाळेकडं कंटिन्यू लक्ष आहे. आत्ता 15 वित्तायकातून आम्ही 1 लाख रुपये मंजूर करून शाळेसाठी सोलर सिस्टीम बसवून दिलेली आहे. अजून चालू झालेलं नाही आहे, पण लाईट बिल आम्ही भरतोय, पण सोलर ही आता हे 2-4 महिन्यात चालू होईल. पॅनल बसवला आहे, त्याचा काय तर इन्व्हर्टर राहिला आहे, त्यामुळं ते राहिलेलं आहे. ते काम करत असताना शाळेच्या ग्राउंडला त्यांना सांगितलं माती अशीच ग्राउंडवर खराब झालेलं होतं. त्यांनी सांगितलं की आम्हाला त्याच्यावर लॉन टाकायचं आणि लॉनसाठी मदत करा. बाकीचं लॉनसाठी आम्ही ती मदत केली. लॉनचंही काम झालेलं आहे.
बाकीचे बरेच कामं वेळोवेळी करत असतो. आता कपाट असेल किंवा पुस्तके असेल देत असतोय. आपल्याही शाळेचं असं मला वाटतंय की थोडंसं सुरुवातीपासून बघतोय आपण, शाळा जशी आहे तशीच आहे. जे आपले माजी विद्यार्थी असतील किंवा काय असतील, आम्ही आहे, आमची सदस्य बॉडी आहे, आम्ही सगळेजण मिळून एकत्र आम्ही तुम्हाला नक्की हातभार लावू. त्या दृष्टीनं शाळेचं कलर काम असेल किंवा ग्राउंडवर जे काय आता भर पडलेली आहे ती भर अजून चांगल्या प्रकारे टाकून, वर लागणारा हार्डमुरूम आहे तो लागला तर आता थोडासा कच्चा माल असेल, माती असेल ती टाकून लेवल करून घ्या. आणि त्याच्यानंतरनं मग हार्डमुरून आम्ही ग्रामपंचायतीकडून तरतूद इकडं सांगून आम्ही काहीतरी करू. कारण शाळेला 50% मान्यता आहे ना, आपल्या 100% मान्यता आहे. मग ती 100%च्या माध्यमातून करूया. काय लागत असेल तुम्ही क्रीडा विभागाकडून म्हणजे मानेसाहेबांच्या कानावर घाला, कारण क्रीडा विभागाकडून साहित्य मिळते. आता व्यायामशाळेसाठी मिळालं होतं, आता ओपन जिमसाठी पण मिळालेलं आहे. दुसरं ग्राउंडसाठी प्रस्ताव मी वरच्या मराठी शाळेचा दिलेला आहे. तिथं अडचण आम्हाला अशी आली की जे शाळेची जागा आहे ती ग्रामपंचायतीच्या नावानं होती, ती कोल्हापूरच्या शिवणच्या नावानं जर असेल तर त्याला वॉल कंपाऊंड करण्यासाठी शासनाकडून पैसे मिळतात. थोडंसं त्या पद्धतीनं काय करता येतं, सरकारी योजनेचा कसा लाभ घेता येईल ते आम्हाला तुम्ही सुचवा, त्या पद्धतीनं आम्ही जाऊ. मागच्या वेळी मला वाटतं एक 5-6 महिन्यापूर्वी तेलवेकर असतील, सर असतील किंवा आमचे पाटवे सर असतील, त्यांनी मला सांगितलं होतं. माझे एक मित्र आहेत, म्हणजे त्यांचा मी प्लॉट डेव्हलपला घेतलेला आहे जयसिंगपूरमध्ये. ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मेन आहेत, त्याचं कोल्हापूरमध्ये ऑफिस आहे. त्यांनी मला सरांनी सांगितलं होतं की आमच्या शाळेसाठी काय मिळतं आहे का बघा, किंवा शाळेचा पट वाढेल, किंवा ज्यांना बाहेरून शिकायचं आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून रात्रीची शाळा असते किंवा ते घ्यायचं आहे त्यांच्याकडं सर आणि मी गेलो होतो किंवा पाटवे सर गेले होते, त्याचा मी पाठपुरावा केला. पण त्याच्यासाठी 11वी-12वी जर असेल तर त्या शाळेकडून आपल्याला म्हणजे ह्याची शाळा मिळू शकते, केंद्र मिळू शकते आपल्या शाळेसाठी. ते झालं नाही आहे. पण जेणेकरून जे काय सुसज्ज करायला जे लागणार आहे ते कधी तुम्ही सांगा, 100% आम्ही प्रयत्न करू. एवढंही सांगतो तुम्हाला, जी काय तुमची वर्गणी जमा होईल 75%, ते 25% माझी वैयक्तिक घालून आपण शाळेचं जे काय काम करावं लागणार आहे ते चांगल्या पद्धतीनं काम करूया. आणि जसा पट वाढेल ते पट कसा वाढवता येईल किंवा काय करता येईल. आमची इच्छा आहे की बाबा गावातली जी मुलं असतात वरती जायला पावसाळ्याच्या दिवसात त्रास होतो किंवा ज्या त्रास होणार आहे तो शाळा बंद पडू नये, शाळा चांगल्या प्रकारे चालावी अशी तळमळीची आमची पहिल्यापासूनची इच्छा आहे. कारण आता आमचं शिक्षण जर बघितलं तर चिंचवडमध्येच 1ली ते 7वी झालं आहे. त्यावेळी हे आपले हायस्कूल नव्हतं, नाहीतर ह्या शाळेचाच मी विद्यार्थी झालो असतो. ते उदगाव टेक्निकलला 8वी ते 10वीपर्यंत ते त्या माध्यमातून झालं. पुढच्या काळामध्ये जी काय तुम्हाला मदत लागत असेल ते तुम्ही सांगा. पहिल्या पद्धतीत आपण पहिल्या टप्प्यात कलर काम करून घेऊया किंवा छोटंसं काय सेंटरिंग काम असेल. आता बघितलं तात्याने सकाळी सुचवलं की समोरच्या साईडचं थोडंसं पडझड झालेले आहे, तुम्ही कधीही सांगा. आपल्याकडं सेंटरिंग म्हणजे कंस्ट्रक्शन व्यवसाय असल्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं आपण करून घेऊन शाळेचा पहिल्या टप्प्यात म्हणजे येणारं वर्ष त्याच्या अगोदर कलर काम करून घेऊया. पण तुम्ही फक्त जोरात कामाला लागा. म्हणजे आम्ही काय बोलून जाणार आणि तुम्ही परत आम्हाला सांगितलं नाही तर विसरून जाणार. आता सरपंच म्हणजे काय आहे, राजकारणी मोठा नाही, गावातल्या गावात आहे आणि पहिल्यापासून काम असतं. कारण स्वतः आम्ही झोकून घेऊन पूर्ण आमचे सरपंच बॉडी असेल किंवा ग्रामपंचायत बॉडी असेल, सकाळी 4 वाजेपर्यंत हे गावातलं लिकेज असेल, नदीचं लिकेज असेल, सकाळी 4पर्यंत काढून सकाळी 8 वाजता कार्यक्रम आहे म्हणून परत उठून आलो आम्ही. रात्री सकाळी 4ला गेले गावातनं. मी काम करण्याची सगळ्यांचं हुरूप आहे. चांगल्या पद्धतीनं आपण काम करूया, त्या माध्यमातून करूया. आपल्या गावातले शरद तात्या असतील, त्यांचा आम्हाला नेहमी म्हणजे कुस्ती असल्यापासून तात्याच आमचे वस्ताद होते. तालमीत असतील, खायला असेल का असेल ते घेऊन यायचे, केळी असेल, कंटिन्यू त्यांचं आम्हाला सहकार्य लाभायचं. त्याच्यानंतर आमचे बापसाहेब तात्या आहेत, ही शाळेच्या पलीकडची जागा त्यांनी पाण्याच्या टाकीसाठी ही स्वतः त्यांनी गावासाठी दिलेली आहे. आता तुम्ही जसं सांगितलं नुकसान होतं आहे किंवा बॉल जातो हे जातो, ते कायम सहकार्य असतं. आम्हालाहीच त्यांचं कायम सहकार्य असतं. कधी काय मोटर खराब झाली किंवा काय झाली, त्यांचं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही सांगितलेलं काम तडीच नेणार. आता इथं संजय चौगुले नाही आहेत, त्यांचंही काम तसंच आहे. वैभव असतील, काय वायरिंगचं काम असेल काय असेल वैभवांना सांगा, कंटिन्यू ते करत राहतील. कबड्डीमध्ये पाटोळे सरांच्या बरोबर कायम असतात. ते आमचे अण्णा आहेत, सगळेच आहेत स्टेजवरील, प्रत्येकाचं नाव घेणार नाही. आबाई आमचे चांगले मोठे उद्योजक आहेत. ते त्यातही हे घेण्यासाठी मुलांनीही कमी पट आहे, जास्त पट असला म्हणजे चांगलं असतं असं काय नाही आहे. जेवढं कमी पट असेल तेवढं शिक्षकांचं लक्ष त्या मुलावर असतं. चांगलं करून घेता येतं. आज शाळेचा पट 300-350 आहे, पण जे जर सर सांगतात ह्यात नंबर आला त्यात नंबर आला ते त्या शाळेत होत नाही. कारण का होत नाही, विद्यार्थी जास्त असतात, तेवढं त्या माध्यमातून त्यांच्याकडे बघितलं जात नाही आहे.
त्या दृष्टीनं आपण सर्वांनी चांगला अभ्यास करावा, लक्ष द्यावं. 10वीपर्यंत आता तुमचं जे काय आहे हे शिक्षण, ही 10वी नंतरचंच पुढचं आपलं सगळं भवितव्य आपल्या ह्याच्यावर असणार आहे. या किती टक्के मार्क पडल्यात त्या माध्यमातून आहे. जे काय सहकार्य लागेल ते आम्ही करूया. थोडंसं काय बोलता येतं तसं बरं त्यामधून हे करा. चालतं. धन्यवाद. ऋणानुबंधाच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्या गाठी, ऋणानुबंधाच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी. ओढ असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी, ओढ असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी. समोर आपल्या उभी आहे मी आभार प्रदर्शनासाठी, पुढं आपल्या उभी आहे मी आभार प्रदर्शनासाठी. अर्थातच हा शेवटचा कार्यक्रमाचा आपला टप्पा आहे आभार प्रदर्शनाचा. तर आज आपण आपल्या शाळेमध्ये जो महात्मा गांधी यांच्या जयंतीचा आणि त्याचप्रमाणे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा जो संयुक्त कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला अनुसरूनच आपल्या संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर अरविंद माने साहेब यांनी आपल्या चिरंजीवाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेला विद्यार्थ्यांच्यासाठी क्रीडा साहित्य वितरण केलेलं आहे. असा संयुक्त कार्यक्रम आपण आज आपल्या शाळेमध्ये आयोजित केला. तर या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे सचिव अरविंद माने साहेब या ठिकाणी आपला महत्त्वाचा वेळ काढून उपस्थित राहिले. त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक आभार मानते. त्याचप्रमाणे आज आपल्या चिंचवाडचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच माननीय जालिंदर ठोमके साहेब हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले. आपल्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्यामध्ये माननीय शरद गोदडे साहेब, वैभव गोदडे, दिलीप पाटोळे, गणेश माने, सुधीर पाटोळे, लक्ष्मण पाटोळे, प्रशांत बनसोडे, बसवराज कुंभार. त्याचप्रमाणे काही महिला महत्त्वाची कामं असल्यामुळे निघून गेलेले पण उपस्थित होत्या. त्याच्यामुळं मेघा शिरगावे वहिनी, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव वहिनी, योगिता कांबळे वहिनी आणि चुकून जर कुणाची नावं काही आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी आणि युवा उद्योजक अभय चौगुले, त्याचप्रमाणे चौगुले साहेब आणि कुंभार साहेब आणि प्रशांत बनसोडे हे सर्व पालकसुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. याबद्दल आमच्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.